हेडलाईन्स नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. म्हणतात ना, वेळ आली होती मात्र काळ आला नव्हता आणि असंच काहीसं घडलं डोंबिवलीमध्ये. 13 मजल्याच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा चिमुरडा खाली पडला. मात्र मुलगा खाली पडताना आरडाओरड केल्यानं खाली असलेल्या एका व्यक्तीनं कसलीही पर्वा न करता थेट धाव घेतली आणि या चिमुरड्याला झेलण्याचा प्रयत्न केला. हा चिमुरडा व्यक्तीच्या हातावर पडल्यानं सुदैवानं या चिमुरड्याचा जीव वाचलाय. ही घटना घडली डोंबिवलीतील देवीचा पाडा या परिसरामध्ये आणि या मुलाला जीवदान देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे भावेश म्हात्रे. भावेश हा देवासारखा धावून आला आणि या चिमुरड्याला त्यानं वाचवलंय. भावेश म्हात्रेच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरनं खाली आलो आणि खालनं येताना 2-3 लोक जात असताना तिकडनं वरनं आवाज आला बिल्डिंग मधला. तर दुसऱ्या माळ्यावरनं तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो. मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं. मी समोरच्या माणसानं धक्का मारला, माझ्या हातावर पडला, हातावरनं माझ्या पायावर पडून तो खाली. आता तो व्यवस्थित आहे, तो घरी आहे, एकदम ओके आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. आगामी क्रिकेट सामन्यांचं समालोचन मराठीमध्ये करण्याच्या मागणीसाठी हॉटस्टारच्या विरोधात मनसे आक्रमक झाली. मुंबईतील हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये मनसेनं राडा घातला. यावेळेस हॉटस्टारनं मनसेची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन अमय खोपकर यांना दिलं आणि त्यानंतर मनसेनं आंदोलन मागे घेतलं. महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषा सारी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर यांचे वरचे अधिकारी काय करतात? पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क जीवघेणा स्टंट केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलाय. मोहने लहुजी नगर परिसरात रोशन या तरुणानं स्वतःला सिमेंट कॉन्क्रीटच्या बॉक्समध्ये कोंडून घेतलं होतं. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हा स्टंट बंद करण्यात आला. नवी मुंबईतील नेरुळमधील टपरी चालकाला एक जण माल विकू नको सिनियर साहेबांनी सांगितलंय. यावर टपरी चालकाने त्याला नकार दिलाय. या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. मात्र कुठला माल आणि कोण सिनियर याबाबत अधिक माहिती पुढे आलेली नाही. त्यामुळे नेरुळमध्ये नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. होगा 4-5 दिन तक जाएगा ना. 4-5 दिन जाएगा, इतना माल है. पुण्यातील येरवडा परिसरामध्ये असणाऱ्या कामराज नगरमध्ये कोयत्यानं तोडफोड करण्यात आलेली आहे. श्रीकांत चव्हाण नावाच्या व्यक्तीला कोयत्यानं जबर मारहाण करत परिसरातील गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. दहशत माजवण्याच्या हेतूनं तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. बेरोजगार तरुणांना भजी तळायला सांगणार का असा संतप्त सवाल संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केलाय. देशातल्या बेरोजगारीचं भयान वास्तव दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. पुण्यातल्या मगरपट्टा भागामध्ये IT कंपनीतल्या जॉबच्या मुलाखतीसाठी तब्बल 1 किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. त्यावरून राऊत यांनी मोदींना जाब विचारलाय. खाकी वर्दीला 2 तासांमध्ये सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्याचा माज पोलिसांनी अखेर उतरवला. या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंडर गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे. तसंच 24 तासांच्या आतच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मुंबई पोलिसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप सैफवरील हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आकाश कनोजियानं केला. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची नोकरी गेली आणि ठरलेलं लग्नही मोडलं असं त्यांनी पुढे दावा करताना म्हटलंय. छावा चित्रपटातला तो वादग्रस्त सीन अखेर काढून टाकण्यात येणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराज लेझिम खेळतानाचं गाणं दाखवण्यात आलं होतं आणि यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर संभाजी महाराजांवरचा तो वादग्रस्त सीन कट होणार आहे. सोलापुरात जीबी सिंड्रोमचे 2 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयामध्ये या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. दोन्ही संशयित रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी म्हणून पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर त्यांनी जीबीएसची त्यांना लागण झालेली आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.
जीबी सिंड्रोमनं आता टेन्शन वाढवलेलं आहे. आठवड्याभरातच पुण्यातल्या रुग्णांची संख्या ही 101 वर गेलेली आहे. एकाच दिवसात पुण्यामध्ये 28 रुग्णांची नोंद झाली आणि यातल्या 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये जीबी सिंड्रोमचा सामना करण्यासाठी हे रुग्णालय सज्ज आहे. महापालिकेच्या या रुग्णालयामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. जीबी सिंड्रोमचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आढावा घेतलाय. जीबी सिंड्रोमचे रुग्ण वाढत असल्यामुळे आंबेडकरांनी पुण्यातील नांदेड गावातल्या विहिरींची पाहणी केली आहे. कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलेलं आहे. ते 2005च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा कायमच केली जाते आणि पोलीस दलातील त्यांच्या चोख कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. भोंग्यांबाबत न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर सिंधुदुर्ग प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे. सिंधुदुर्गातील पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत मुस्लिम आणि हिंदू बांधवांची एकत्रित बैठक झाली आणि या बैठकीत भोंगा वापरण्याबाबत काही सूचना देण्यात आल्या. तसंच निर्णयाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असे निर्देशही बैठकीत देण्यात आले आहेत. मालवणच्या तळाशील खाडीमध्ये बटू शुक्राणू वेल या हा दुर्मिळ मासा सापडलेला आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ही पहिलीच घटना आहे. या वेलला स्थानिकांनी सुरक्षितपणे रेस्क्यू करून खोल समुद्रामध्ये पुन्हा सोडून दिलं. सिंधुदुर्गच्या सागरी जैवविविधतेमधील ही एक दुर्मिळ घटना मानली जात असल्याचं मच्छीमारांनी सांगितलेलं आहे. जळगावच्या पारोळ्यामध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या शर्यतीमध्ये 125 बैलगाडा संघांनी सहभाग घेतला. शर्यतीमध्ये शेंदुर्डीच्या बैलगाडा संघानं 41,000 रुपयांचं पहिलं बक्षीस जिंकलेलं आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील शृंगार पूजेला येणाऱ्या आराधी पुजाऱ्याला पश्चिम दरवाजातून प्रवेश नाकारल्यामुळे वाद झालेला आहे. प्रवेश नाकारल्यामुळे आराधी कुटुंबानं थेट न्यायालयामध्ये धाव घेतली, तर इतर पुजाऱ्यांना पश्चिम दरवाजामधून प्रवेश देण्यात आलेला आहे. वर्ध्याच्या देवळी तालुक्याच्या तळणीमध्ये नागनाथ यात्रा महोत्सव उत्साहात पार पडला. दरवर्षी पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी या यात्रेचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील भाविकांनी मोठ्या संख्येनं या यात्रेला हजेरी लावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी प्रयागराज येथील महाकुंभात आज सहभागी होत त्रिवेणी संगमामध्ये स्नान करत मनोभावे पूजा केलेली आहे. यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते. उद्योगपती अनिल अंबानी यांनी कुंभमेळ्यासाठी हजेरी लावली. अनिल अंबानी यांनी त्रिवेणी संगम इथं स्नान देखील केलेलं आहे. प्रसिद्ध बॉलिवूड कॅरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूजा कुंभमेळ्यामध्ये पोहोचला होता. रेमोनं स्वामी कैलाशानंद गिरी महाराजांनाही भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचं प्रवचन ऐकलं. रेमो काळे कपडे घालून खांद्यावर बॅग घेऊन आणि काळ्या शॉलनं आपला चेहरा लपवून महाकुंभात फिरताना दिसला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख निश्चित झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून 19वा आपला हप्ता देणार आहेत. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. देवळा तालुक्यामध्ये तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकराहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णपणे खराब झालं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उशिरा थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत आता सूचना केलेल्या आहेत.
बुलढाण्याच्या खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं हरभरा पीक शास्त्रज्ञ भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमांतर्गत हरभरा पिकाची शास्त्रज्ञांकडून पाहणी करण्यात आली। जिल्ह्यामध्ये वातावरण बदलामुळे हरभरा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचंही आढळून आलेलं आहे। धुळ्यामध्ये आंबेडकरी अनुयायांकडून न्याय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। शिंदखेड्यातील दलित पत्रकारावर आणि महसूल अधिकाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधात हा मोर्चा काढण्यात आला। हल्लेखोरांना पाठबळ देणाऱ्यांची चौकशी करा तशा मागणीचं एक निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेलं आहे। अमरावतीच्या सोनेरी गावात चक्क विद्युत खांबावर बसून एका शेतकऱ्यानं अनोखं उपोषण केलंय। रस्त्यावरील विद्युत काम बाजूला करण्यासाठी म्हणून जीव धोक्यात घालत हे उपोषण सुरू करण्यात आलं। यापूर्वीही विलास चर्जन या शेतकऱ्याने विहिरीत बसून आंदोलन केलं होतं। वारंवार तक्रारी करून देखील पोल हटवण्यात न आल्यामुळे उपोषणाला सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील गांधीनगर फाटा इथं शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्य महामार्ग रोखून धरला। दरम्यान शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाचा फटका हा वाहन चालकांना बसलेला आहे आणि यावेळी सरकारच्या विरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीही केलेली आहे। भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यातील देवहाडी इथल्या औषध निर्मिती करणाऱ्या क्लेरियन कारखान्यातील कामगारांनी संप पुकारलेला आहे। क्लेरियन कारखान्यामध्ये सुरक्षा साधनं आणि सुविधा उपलब्ध नाही आहेत आणि यामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूच्या घटना वाढत असल्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये म्हणून कामगारांनी संप केलेला आहे। पुण्यात धायरी आणि सिंहगड रोड परिसरात वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। रखडलेला डीपी रस्ता वाहतूक नियंत्रित करण्यासाठी नसणारे पुरेसे पोलीस तसंच बंद सिग्नल, अर्धवट केलेलं भूसंपादन यामुळे या विभागातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे। त्याच्या निषेधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। रत्नागिरीच्या मित्रवाडा बंदरातील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई करण्यात आली। अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी म्हणून मत्स्य विभागानं 23 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती। रानगव्यानं धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हुमसर मध्ये घडलेली आहे। जॅकी अगस्तीन अल्मेडा असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। जॅकी हा सावंतवाडीचा रहिवासी आहे आणि या घटनेमुळे मोकाट वन्य प्राण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राज गौंड याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली। त्यानं मागील काही वर्षांपासून विदर्भात वाघांची शिकार केल्याचा संशय आहे आणि याच प्रकरणामध्ये राजगौंड याला वन विभागाच्या पथकानं बेड्या ठोकल्या आहेत। मेळघाटातील हत्ती 15 दिवसांच्या सुट्टीनंतर पर्यटकांच्या सेवेत हजर झालेले आहेत। रजा कालावधीत हत्तीणींच्या पायाचं चोपिंग केलं जातं। त्यांच्या थकलेल्या पायांची मालिशही करण्यात येते। हॉटस्टारच्या ऑफिसमध्ये आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे अमय खोपकरांसह 20 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। NM जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। क्रिकेट समालोचन मराठीतून व्हावं यासाठी मनसेनं आज आंदोलन केलं होतं आणि यावेळेस राडा झाल्यामुळे मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये अमय खोपकर यांच्यासोबत 20 जणांवर आता पोलिसांनी कारवाई केली आहे। नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे।
आणि किवळा येथील मृत कुकुट पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुकुट पक्ष्यांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले होते। अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे। त्यांचा उपद्रव वाढला असून अनेकांना या भटक्या श्वानांनी चावा घेऊन जखमी केला। 2017 पासून अमरावती शहरातील मोकाट श्वानांचं निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया बंद आहे, त्यामुळे श्वानांनी इथं हैदोस घातला आहे। नागपूरमध्ये वाहतूक नियम तोडणाऱ्यांच्या तुलनेत दंड भरणाऱ्यांची संख्या नाममात्र असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांनी दिली। 2024 मध्ये नियम तोडणाऱ्या 13,67,000 जणांपैकी फक्त 1,67,000 जणांकडूनच 14 कोटी रुपये दंड शासनाकडे जमा झालाय, तर 12 लाख जणांनी अजूनही दंड भरलेला नाहीये। नागपूर महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात झालेली आहे। 43 घरं आणि दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। शहरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये अडथळा ठरणारं अतिक्रमण आता काढण्यात आलं आहे। नंदुरबार शहरामध्ये गेल्या वर्षभरात 51,000 बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली। यामध्ये 62 लाखांची वसुली करण्यात आलेली आहे। शहरात वाहतुकीची समस्या वाढत असल्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये शहरातील 51,000 वाहनधारकांवर कारवाई झाली आहे। सांगलीच्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस पुलावरून खाली कोसळली। यामध्ये 35 प्रवासी जखमी झालेले आहेत। सांगलीच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील तांदुळवाडी या ठिकाणी ही बस पोहोचली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कठडा तोडून ही बस ओढ्यावरील असणाऱ्या पुलावरून खाली आली। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ पुलावर अपघात झालेला आहे। ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रेलर डिवायडरला धडकला। तर ही थेट दृश्य आपण बघतोय। अंजली दमानिया यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी यावेळेस त्या करतायत आणि अजित पवार यांची त्या भेट घेण्यासाठी म्हणून अंजली दमानिया आता दाखल झालेल्या आहेत। देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची आज अंजली दमानिया भेट घेत आहेत। सरपंच हत्येप्रकरणी अंजली दमानिया गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केलेली आहे आणि आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या ही मागणी करण्यासाठी म्हणून अजित पवारांच्या भेटीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पोहोचलेल्या आहेत। अंजली दमानिया यांनी सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचा तसंच धनंजय मुंडे यांचा देखील या सगळ्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केलेली आहे आणि त्यासाठी म्हणून त्या थेट धनंजय मुंडे ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी म्हणून देवगिरीवर पोहोचलेले आहेत। अंजली दमानिया आता देवगिरीवर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। तसंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करणार आहेत आणि ही दृश्य आपण बघतोय। अंजली दमानिया यांच्या हातात कागद मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, कागदपत्र मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि दोषींवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती। त्या परळीमध्ये मुक्कामी देखील काही दिवस होत्या सरपंच हत्येनंतर आणि त्यानंतर आता आपण बघतोय अंजली दमानिया या मुंबईमध्ये देवगिरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत। अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं या ठिकाणी कळत आहे। अंजली दमानिया या आता अजित पवारांच्या भेटीला देवगिरीवर पोहोचल्या आहेत। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। रुपाली, आपण बघतोय अंजली दमानिया यांनी आता अजित पवारांच्याकडेच न्यायासाठी दरवाजे वाजवलेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। अजित पवारांसोबत त्यांची आज भेट होती असं कळत आहे। काय या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते, काय अधिक सांगाल? बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट असल्याचा आरोप अनेकांनी केलेला होता। अंजली दमानिया यांनी देखील अशा पद्धतीचा आरोप केला होता की बीडमधल्या देशमुखच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, त्यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अधिकार नाही, अशा संदर्भातली विधानं त्यांनी याच्यापूर्वी सुद्धा केली होती आणि या संदर्भातले पुरावे घेऊन आता त्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेऊन ते याच विषयावरती चर्चा करणार आहेत की बीड प्रकरणामध्ये कशी वाल्मिकी कराड यांच्या मागे कशी धनंजय मुंडे यांची ताकद आहे, त्यांची कशी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि या सगळ्या पुराव्यांच्या आणि या सगळ्या प्रकरणानंतर अजित पवार काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।